शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर, सध्या अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळालेले दिसतात, पण काही जणांना त्यामध्ये नफा होतो तर काही जण तोट्यातही जातात. मग नेमकं शेतकऱ्यांनी आपण हे पीक का निवडावं, म्हणजे कुठल्या शेतकऱ्याने याचं पीक घ्यावं, त्यांची जमीन कशी असायला हवी? अ, नमस्कार शेतकरी बंधूंनो. सोयाबीन पीक मॅडम आपल्या महाराष्ट्रामध्ये आता एक प्रमुख पीक झालेलं आहे. यापूर्वी आपल्याकडे कापूस हा जास्ती क्षेत्रावरती लागवड केले जातात. आता साधारणतः 50 लाख हेक्टरच्या वरती क्षेत्र हा सोयाबीन पिकाचं झालेलं आहे. सोयाबीन पिकाचं जर आर्थिकदृष्ट्या आपल्याला किफायतशीर पद्धतीने उत्पादन पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सोयाबीन पिकासाठी आपली जमीन कशी असावी. सोयाबीन पिकाचं साठी लागणारी जमीन आहे मध्यम ते भारी जमीन. ह्या जमिनीवर जर सोयाबीन पिकाची लागवड केली तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपल्याला हे पीक आपल्याला परवडते. बर. पण ही आर्थिक गणित जेव्हा जुळवाजुळव करतो शेतकरी, तेव्हा पेरणीपासून तर काढणीपर्यंत अनेक खर्चाची गणित त्याला बसवावी लागतात. तर याचं कशा प्रकारे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल? सोयाबीन पिकाच्या बाबतीत आपण जर पाहिलं की समजा सोयाबीनच्या शेतावरून आपलं सॉरी सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर अर्थशास्त्र सांगायचं जर झालं की समजा एका एकरमधनं समजा 100 रुपयाचं आपल्याला उत्पादन जर झालं असेल तर त्या 100 रुपयामधला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये किती रुपये राहतात आणि बाकीचे पैसे कुठे जातात हा एक सुद्धा खर्चाची विभागणी आपण शेतकरी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण उत्पादन किती येईल हे आपल्या हातात नाही. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण खरीप हंगामात हा पीक जो घेतोय हा पीक आपण निसर्गाने जर आपल्याला साथ दिली तर निश्चितच चांगलं उत्पादन येते. परंतु शेतकरी बांधवांनी ह्याचं अर्थशास्त्र सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मी एक उदाहरणादाखल एक इथं खर्चाची विभागणी दाखवलेली आहे की समजा अ, हे खाली आपण 100 रुपयाचं सोयाबीनचं उत्पादन झालं तर त्याच्यापैकी मजुरी वरती खर्च हा जवळपास 23 रुपये होतो. यांत्रिकरणाची कामं म्हणजे पूर्व मशागत असेल पेरणी असेल ह्याच्यावरती जवळपास 13 रुपये खर्च होतो. त्याचबरोबर निविष्ठा जे आहेत बियाणे खतं आणि कीटकनाशक याच्यावरती 36 रुपये खर्च होतो. आणि आपलं शेवटी सोयाबीन माल आपण विक्रीला ज्यावेळेस घेऊन जाऊ त्याच्यावरती 2 रुपये असा मी सगळा खर्चाची विभागणी काढल्यानंतर सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या खिशामध्ये निव्वळ 26 रुपयेच राहतात. ही आज वस्तुस्थिती आहे. ही आता आपल्याला बदलायची आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? जसं वारंवार सोयाबीन अष्टसूत्री असा उल्लेख करण्यात येतो की सोयाबीन पिकासाठी अष्टसूत्रीचा वापर करा. तर ती नेमकी अष्टसूत्री काय आहे आणि कशी तिचा वापर आपण केला पाहिजे? आपण जर सोयाबीन पिकापासून आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं जर असेल की आज आपण सर्वजण पाहतोय की वातावरणातील बदल झाल्यामुळं आपणाला बरेचशा संकटाला आपण समोर जावं लागतंय. याच्यात आपण पाहिलं की अति जोराचा पाऊस अतिवृष्टी आता बऱ्याचशा भागात होतोय आणि बऱ्याच वेळेस आपणाला दोन पावसातला खंड ह्या दोन समस्या पिकाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपण हे जे 4-5 वर्षापासून आपण पाहतोय की आपल्या पिकाचं उत्पादन कमी व्हायचे दोनच कारण आहे की शेतामध्ये जास्त काळ पाणी साचून राहून रोप पाण्यामध्येच 4-5 ते 8 दिवस उभं राहणे. त्याचबरोबर ज्यावेळेस फ्लॉवरिंग असते किंवा दाणे भरण्याची अवस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस पिकाला जे आर्द्रता जी पाहिजे मॉइश्चर जे पाहिजे ते मॉइश्चर अवेलेबल होत नाही. हे दोनच समस्या आहेत. तर आपणाला ह्या दोन्ही समस्यासाठी जर आपणाला पर्याय जर असेल तर आपल्या पेरणी पद्धतीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. मी तर पेरणी पद्धतीचं अर्थशास्त्र सुद्धा इथं मी मांडलेलं आहे की बैलजोडीच्या सहाय्याने आपण पेरणी करतो. बहुपीक पेरणी यंत्राच्या द्वारे ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतो. त्याचबरोबर बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करतोय आणि ट्रॅक्टर अथवा बैलजोडीद्वारे आपण सरी वरंबे पाडून सुद्धा आपण लागवड करतो. ह्यासाठी येणारा खर्च जर बघितलं तर जवळपास सगळ्या पद्धतीमध्ये तेवढाच खर्च येतो. मग आम्हाला आज जी समस्या भेडसावायला लागली त्या समस्यासाठी आपल्याला पद्धत जर आपण बदलली म्हणजे आपण पेरणीची पद्धत बीबीएफ यंत्र उपलब्ध असेल बीबीएफ यंत्राच्या सहाय्यानं टोकन करायची किंवा सरी वरंबा असेल किंवा 2 फुटाचं बेड आपण करून जर आपण सोयाबीनची टोकन जर केली तर निश्चित आपणाला उत्पादन आपणाला जास्त येते. फक्त पेरणी पद्धतीत बदल जर केलं तर 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते.
नक्कीच सर. पारंपरिक पद्धतीनं न करता पेरणी पद्धतीत जरी बदल केला तरी बऱ्यापैकी नफा शेतकऱ्यांना मिळतो असं तुमच्या बोलण्यावरनं जाणवतोय. या अष्टसूत्रीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघतो त्या स्टेप बाय स्टेप एकदा आम्हाला. ह्या सोयाबीनच्या अष्टसूत्रीमध्ये मी वाशिम जिल्ह्यामध्ये असताना बारकाईनं अभ्यास करून कुठं कुठं नेमकं चुका होतात. बऱ्याच वेळेस मला असं निदर्शनास आलंय की पेरणीच्या वेळी जी घाई केली जाते त्याच्यामुळे बरचसं उत्पादन मध्ये आपल्याला कमी आलेलं निदर्शनास आलंय. मी एक सोयाबीन पिकाचं एक वेळापत्रक बनवलेलं आहे की आपण पेरणीपूर्वीचे 14 दिवस काय करायचे. सोयाबीन पेरणीचे दिवस म्हणजे 7 जून ते 15 जुलै हा सोयाबीन पेरणीसाठीचा एक कालावधी आहे. जवळपास आपण पाहिलं तर सव्वा महिन्यापर्यंत आपल्याला सोयाबीन च पेरणी करता येते. त्याच्यानंतर पेरणीच्या नंतर 20 दिवसानंतर आपण शेतात गेल्यावरती आपण त्या पिकाची पाहणी करून त्याचं तिथं काय काय प्रॉब्लेम आहे हे बघून मग तिथं काय करायचं ह्याचे सुद्धा उपाययोजना मी इथं दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पेरणीच्या नंतर 21 ते 35 दिवसामध्ये आपण शेतावरती ज्यावेळेस व्हिजिट करू तर त्या पिकाची पाहणी करून ती परिस्थिती काय आहे आणि आपण काय उपाययोजना करायला पाहिजे. त्याच्यानंतर पेरणी ते 36 ते 50 दिवसात काय करायला पाहिजे. पेरणीनंतरचे 51 ते 80 दिवस काय करायला पाहिजे. आणि पेरणीनंतर 81 ते 125 दिवस असं एक कॅलेंडर बनवलेलं आहे. आपण हा कॅलेंडर जर आपल्या घरी जर आपण ठेवलो तर आपल्याकडं म्हणजे नियोजन आपल्या हातात असते. मग आम्हाला व्यवस्थापन करताना सुद्धा आपण पेरणी झाल्यानंतर कोणत्या कालावधीमध्ये आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे. ह्या उपाययोजना जर आपण वेळेवरती केलं आमचे शेतकरी बंधू करतात. परंतु वेळ गेल्यानंतर जर आपण उपाययोजना केलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळत नाही. म्हणून व्यवस्थापनासाठी आपल्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे. हे नियोजन करायचं असेल तर हा वेळापत्रक शेतकरी बांधवांना जर समजून जर घेतला तर त्या पद्धतीने आपण शेतावरती जाऊन बारीक निरीक्षण करून आपल्या शेतामध्ये ह्या पिकाची समस्या काय आणि उपाययोजना काय करायच्या ह्या सगळ्या इथं दिलेल्या आहेत. ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चित आपलं सोयाबीन पिकाचं उत्पादन आपल्याला वाढेल. हा आता 8 महत्वाचे जे सूत्र आहेत ना मी थोडक्यात इथं एक एक मुद्दा वाईज तुम्हाला सांगतो की आपण हा पहिलं सूत्र आहे की आपण सोयाबीन पिकामध्ये आपल्याकडे सगळे सुधारित वाहनच आहेत. म्हणजे हा सुधारित वाहन आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी 100% बियाणे विकत घ्यायची गरज नाही. आपण फक्त एकदा बियाणं विकत आणलं तर पुन्हा 3 वर्ष म्हणजे 33%च बियाणामध्ये बदल व्हायला पाहिजे. बाकीचं बियाणं आपण खर्च जरी वापरलं हा हा जर आपण पाहिलं की घरचं बियाणं जर वापरलं आपण आपलं बघा की आज आपण सोयाबीन 4,500 रुपये क्विंटलनं विकतो आणि तेच बियाणं म्हणून विकत घेत असताना जवळपास 10 ते 12 हजार रुपये म्हणजे इथं जे आपल्याला बियाण्याच्या खर्चात जर बचत करायची असेल तर आम्ही घरचं बियाणं थोडं शास्त्रोक्त पद्धतीनं जर आपण त्याचे व्यवस्थित प्रतवारी करून जर आपण वापरलं कारण प्रतवारी जर आपण केली तर आता हे स्पायरल सेपरेट इथं दाखवलेलं आहे की साधारणतः 13,000 ते 14,000 रुपयाला हा मिळतो. ह्याच्यावरती गोल आकाराचे धान्य कोणतेही आपल्याला प्रतवारी करून मिळेल. इथं 80% प्रतवारी केलं जाते. म्हणजे आपण घरचं ज्यावेळेस बियाणं वापरतो ते वापरत असताना प्रतवारी जर केली तर एकसारखे आकाराचे आमचं बियाण्याची निवड होऊन मग आम्ही पेरू. जर आपण योग्य दर्जाचे एकाच आकाराचे चांगले ठोकळ जर बियाणं आपण पेरणी केलो कारण चांगलं बियाणं आपण पेरणी केलं तर निश्चित उत्पादन आपल्याला जास्त मिळते. पण शेतकरी बांधवांनी जे आपण घरचं वापरायला लागलो त्याची प्रतवारी करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रतवारी केल्यानंतरच बियाणं आपण वापरावं हे पहिलं सूत्र आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सोयाबीन बियाणं फार नाजूक आहे. सगळे शेतकरी बांधव जाणतात की त्याचा वरचा जो कव्हर जो आहे ना तो पातळ असल्यामुळं उगवण शक्ती शेवटची मूठ आपण शेतामध्ये पेरणी किंवा टोकन करण्यापूर्वी सुद्धा खात्री करूनच पेरणी करावी. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडं ह्या पद्धती आपण एक 5-6 पद्धती दाखवलेल्या आहे. पहिली पद्धत आहे गोनपाट वरती, दुसरं आहे टिश्यू पेपर आहे. प्रत्येकाच्या घरी आपल्याकडे पेपर असतो त्या पेपरवरती आहे. अजून थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने जर जायचं असेल तर जर्मिनेटिंग पेपर म्हणून आहे बाजारामध्ये 10 रुपयाला मिळते. त्याच्यानंतर आपण ट्रे मध्ये सुद्धा आपण उगवणशक्ती तपासू शकतो आणि एखाद्या झाडाखाली किंवा झाडाखाली सुद्धा आपण उगवणशक्ती तपासू शकतो. हे 6 पद्धती आहेत. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला 7 दिवसापूर्वी आपण बियाणं निवडून जर आपण रुजवायला जर टाकलं तर 7 दिवसामध्ये आपल्याला 100 दाण्यामध्ये किती टक्के उगवण शक्ती येईल ते आपल्याला लक्षात येते. म्हणजे पेरणीपूर्वी आमचं जे बियाणं आम्ही वापरणार आहे घरचं असो किंवा दुकानातनं जरी आणलेलं असलं तरी ही खात्री करूनच जर पेरणी केली तर आपलं एक हंगाम
वाया जाणार नाही. मात्र 100 दाणे निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. निवडून दाणे न घेता, समजा एक 25 किलोचं जर पोतं असेल, तर ते आपल्या जमिनीवरती टाकून त्याचे पहिले 4 भाग करायचे. 4 भाग करून 3 बाजूला काढून पुन्हा एक भाग घ्यायचा बाजूला. त्यातलं असंच पुन्हा 4 4 भाग करत करत शेवटी 100 दाणे असे निवडायचे की ते 25 किलोचे प्रतिनिधित्व करतील. आणि बऱ्याच वेळेस आम्ही पाहिलंय की ह्याच्यात सुद्धा काही शेतकरी बांधव शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात. 100 ऐवजी 25 दाणे किंवा 50 दाण्याचे उगवण शक्ती तपासतात. कृपया अशा पद्धतीचं करू नये. आपल्याला टक्केवारी काढायचं, त्याच्यात 100 दाणेच आपण निवडायला पाहिजे. हा दुसरा जो टूल आहे अष्टसूत्रीतला, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ही आपण खात्री करूनच सोयाबीन बियाणं पेरणी करावी. नक्कीच सर, बघायला गेलं तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बीज प्रक्रिया करणं असेल किंवा पेरणी पद्धत असेल, मात्र या छोट्या गोष्टी सुद्धा आमूलाग्र असा बदल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करत असतात. यानंतर आपण सोयाबीन अष्टसूत्री मधलं तिसरं सूत्र नेमकं काय आहे त्याची विश्लेषण करूया संक्षिप्त. आता पहिल्या सूत्रामध्ये आपण बियाण्याची प्रतवारी करून घेतली. दुसऱ्या सूत्रामध्ये आपण बियाण्याची उगवण शक्ती तपासली. आता आपण खात्री झाली की आम्हाला बियाणं वापरायचं आहे. मग वापरण्यापूर्वी आम्हाला सगळ्यात महत्वाचं, आज जे सगळीकडे जे प्रॉब्लेम झालेला आहे की जमिनीची प्रत हळूहळू कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळे बुरशी सुद्धा आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाला म्हणजे हानिकारक आहेत. त्याच्यामुळं बीज प्रक्रिया, जसं आपण लहान बाळाला लसीकरण करतो त्याच पद्धतीनं बीज प्रक्रिया सुद्धा आपल्या पिकाचं लसीकरण समजूनच करायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला जमिनीतनं आपल्या पिकाला त्रास होणार बुरशी असेल किंवा पिकाच्या रोपावस्थेमध्ये येणारी कीड असेल, या दोन्हीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. ही रासायनिक बीज प्रक्रिया आपण पेरणीपूर्वी 4 तासापासून तर 2 महिने अगोदर आपण करून ठेवू शकतो. तर ही एक अत्यंत महत्वाची आहे. ह्याच्यामुळं आपलं जे बियाणं आपण रुजवायला टाकणार आहे जमिनीमध्ये, ते त्याची उगवण शक्ती सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर बुरश्या जे आपल्याला पिकाला त्रास होणार त्या बुरशीपासून सुद्धा संरक्षण होईल. त्याचबरोबर पहिल्या रोप अवस्थेमध्ये येणारी पहिली जी कीड आहे, खोडमाशी वगैरे कीड आहे, या किडीपासून सुद्धा रोप अवस्थेमध्ये आपल्याला त्याचं संरक्षण करता येईल. म्हणून ही रासायनिक बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रासायनिक प्रक्रियेच्या नंतर जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या जमिनीमध्ये जीवाणूचा जो काउंट जो आहे, तो काउंट वरच्यावर कमी होत चालले, जमीन आपली थोडंसं त्याची सुपीकता कमी होत चाललेली असल्यामुळं आपण जी खतं पिकाला देणार आहेत ती लवकर किंवा इफेक्टिव्ह उपलब्ध इफिशियंट यूज जर आपल्याला खताचं करायचं असेल, तर म्हणजे चांगला उपयोग जर आपल्याला खताचा करून घ्यायचा असेल, तर हा जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेचं आहे. ह्या जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण ट्रायकोडर्मा सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर लिक्विड कॉन्सर्शिया म्हणून जे आहेत की त्याच्यामध्ये रायझोवियम, पीएसबी, केएमबी तिन्ही एकत्रच मिळतात. हा सुद्धा आपण 6 मिली प्रति किलो. परंतु ही जैविक प्रक्रिया आपणाला पेरणीपूर्वी 2 तास, म्हणजे रासायनिक प्रक्रिया आपण घरी करू शकतो. जैविक प्रक्रिया आपणाला शेतामध्येच करून जर आपण वापरलं तरच उपयोग आहे. नाही तर आज संध्याकाळी आपण रात्री जैविक प्रक्रिया करून ठेवली आणि उद्या सकाळी पेरलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र हा एक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या दोन्ही प्रक्रिया जर आपण केलं तर 10 ते 15% आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते. हे असे बाजारात वेगवेगळे बुरशीनाशक, कीटकनाशक वगैरे आहेत. पूर्वी आपल्याला FIR जी बीज प्रक्रियेसाठी सांगितलं होतं, पहिलं फंजीसाईड लावा, पुन्हा इन्सेक्टिसाइड, त्याच्यानंतर जैविक लावा. परंतु आज बाजारामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकाच वेष्टनामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे सोयाबीनचं बियाणं नाजूक असल्यामुळं एक बुरशीनाशक पहिलं प्रक्रिया करायची, पुन्हा सुकू द्यायचं, पुन्हा कीटकनाशक लावायचं. त्याच्यामुळं बियाण्याच्या थोडंसं ह्याच्यावरती परिणाम, बियाण्याच्या दर्जावरती परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण दोन्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकाच वेष्टनात उपलब्ध असलेल्या कंपनीचं जर आपण वापरलं तर आपलं बियाणं अजून थोडंसं चांगलं राहील. अष्टसूत्री मधला चौथा जो महत्वाचं सूत्र आहे तो वाणाची निवड आहे. आता ही वाणाची निवड करत असताना सुद्धा आपणाला सगळ्यात महत्वाचं आहे की सुधारित वाणामध्ये आपणाला 10 वर्षाच्या आतील संशोधित वाणाचीच आपण निवड करणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी सांगितलं की जमिनीच्या प्रतवारीनुसार सुद्धा वाण निवडणं हा सुद्धा शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्वाचा आहे. समजा आपली जमीन हलकी ते मध्यम असेल तर आपण काय करायला पाहिजे, जे वाण कमी कालावधीचे आहेत, म्हणजे 85 ते 95 दिवसात येणारे
जी वाहनं असतील, उदाहरणादाखल दिले 9305 आहे, 9560 आहे, JS 2034 आहे. अजून बाजारामध्ये बरेचसे व्हरायटी उपलब्ध आहेत. परंतु ते पाहत असताना आपण कमी कालावधी ज्याचा असेल ते हलक्या जमिनीसाठी आपण निवड करायची. आणि मध्यम जमीन जिथं असेल, मध्यम जमिनीसाठी आम्हाला 95 ते 100 दिवसात परिपक्व होणाऱ्या वाहनाची निवड करायची. इथं वाहनाचे सगळे व्हरायटीज इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर भारी जमीन जिथं असेल तर त्या ठिकाणी जास्त फांद्या करणारे वाहन, की ज्याचा कालावधी 100 दिवसापेक्षा जास्त आहे, अशाच वाहनाची निवड करावी. त्याच्यामध्ये फुले किमय आहे, फुले संगम आहे, फुले दुर्वा आहे, MUS 71 आहे, MUS 612 आहे, फुले कल्याणी, PKV आंबा आहे आणि PKV AMS 1000 10039 ही वाहनं आपल्याला जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे ही निवडायला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की विद्यापीठ पिकामध्ये वेगवेगळे वाहन ज्यावेळी संशोधन करते त्याचे काही गुणवैशिष्ट्य आपल्याला ते सुद्धा आपण तपासायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की जे वाहन आम्ही लागवड करणार आहे ते वाहन आमच्या भागासाठी शिफारस केलेली आहे का नाही हे पहिलं पाहायचं. त्याचबरोबर आपल्या शेतामधल्या ज्या समस्या आहेत, म्हणजे आपल्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आज यायला लागलेत. तुमच्याकडे चक्रीभुंगाचा समस्या असेल, खोडमाशी समस्या असेल, खोडकूची समस्या असेल, मूळकूची समस्या असेल, ह्या समस्याला प्रतिकारक आणि मध्यम प्रतिकारक काही वाहन आहेत. मग आमच्याकडं ह्याच्यापैकी कोणतं समस्या आहे ते समस्या आणि जमिनीची प्रतवारी ह्या दोन्हीची सांगड घालून जर आम्ही वाहनाची जर निवड केली की इथंच आमचं उत्पादनामध्ये आपण करेक्ट वाहन चॉईस करतो. परंतु बऱ्याच वेळेस शेतकरी बांधव कोणत्या तरी एखाद्या शेतकऱ्याचं युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा व्हिडिओ येतो की हे वाहन लावलं माझा 28 क्विंटल 25 क्विंटल असं उत्पादन झालंय. मग शेतकरी बांधव त्या व्हिडिओ बघून तशा प्रकारची वाहन लागवड करतात. तर कृपया वाहनाची निवड, आपली जमीन कशी आहे, जमिनीची प्रतवारी, त्याचबरोबर आपल्या भागामध्ये ह्या पिकावरती कोणत्या कोणत्या समस्या आहेत, त्या समस्याला प्रतिकार असं कोणतं वाहन आहे, ह्या दोन्हीची सांगड घालून जर आपण वाहन निवड केली तर निश्चित आपलं उत्पादन चांगलं येऊ शकतं. पाचवं सूत्र जे आहे पेरणीची पद्धत. आता सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे. पेरणीसाठी बरेच शेतकरी घाई करतात. शेतकरी बांधवांना विनंती आहे की सोयाबीन पीक जर आपल्याला घ्यायचं असेल तर 7 जून पासून तर आपण 25 जुलै पर्यंत आपण सोयाबीन पीक आपण लागवड करू शकतो किंवा पेरणी करू शकतो. बरेच शेतकरी उद्या पाऊस पडणार आहे, परवा पाऊस पडणार आहे अशा कोरड्यात सुद्धा काही शेतकरी बांधव पेरतात. आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की पुरेशी ओल उपलब्ध नसताना सुद्धा पेरणी करतात. हा सगळ्यात मोठा धोका शेतकरी बांधवांचा आहे की ह्याच्यामध्ये फार घाई करतात. तर माझी विनंती आहे की आपल्याकडं ह्या पिकामध्ये 3 कालावधीचे वाहन आज बाजारात उपलब्ध आहेत. थोडं उशीर झाला तर आम्ही कमी कालावधीचे वाहन सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणून आपण आपल्या भागामध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस अथवा 4 ते 6 इंच जमीन ओल पोचली का नाही एवढं तरी खात्री करून आपण पेरणी केली तर तो एक चांगला निर्णय असू शकतो. कारण हिथंच बऱ्याच शेतकरी बांधवाचं चुकतंय. आणि दुसरं ज्या पेरणीच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा की आपण ह्यापूर्वी आम्ही पाहिलंय की बैलजोडीच्या माध्यमातून किंवा बहुमुख पेरणी यंत्राच्या माध्यमातून शेतकरी बांधव 30 किलो 35 किलो 40 किलो सुद्धा बियाणं वापरत होते. तर आता माझी विनंती आहे की आपण 26 किलोच बियाणं एका एकरला पेरणीसाठी जर वापरलं तर आपणाला आपल्या शेतामध्ये योग्य मर्यादित रोपसंख्या राखून आम्हाला उत्पादन वाढवता येते. जर आम्ही बियाणाचा दर जर इथं जास्त जर आम्ही पेरल्या गेलं तर प्रति हेक्टरी रोपसंख्या वाढते. मग रोपांची आपल्या जमिनीमध्ये मूलद्रव्य घेण्याच्या बाबतीत त्यांचं एकमेकांमध्ये स्पर्धा तयार होते. मग आम्हाला उत्पादन कमी येतो. आणि रोपसंख्या जर जास्त झाली तर कीड आणि रोगांची सुद्धा अटॅक आपल्या शेतावरती जास्त येऊ शकतो. म्हणून योग्य रोपसंख्या याच्यासाठी योग्य बियाण्याचा वापर आणि योग्य पेरणीची पद्धत निवडणं गरजेचं आहे. ही एक पद्धत झाली. पुढे घ्या. सर तुम्ही जसं बोलले की पेरणी बरेच शेतकरी हे योग्य पाणी जमिनीत न मुरवता पेरणीला सुरुवात करून देतात. तर ज्यांनी आधी पेरणी केलेली आहे आणि ज्यांनी योग्य कालावधीत पेरणी केलेली आहे या दोघांच्या उत्पन्नामध्ये काय तफावत जाणवते? नाही, आपणाला बघा, बियाणं उगवण्यासाठी त्याला जी कंडिशन पाहिजे, त्याला टेम्परेचर पाहिजे असते, ओलावा पाहिजे असते आणि ऑक्सिजन पाहिजे असते. ह्या तिन्ही गोष्टी जर परफेक्ट मिळाल्या तर रोप उगवण चांगली होते. रोपाची उगवण चांगली जर झाली
तर त्याची वाढ सुद्धा चांगली होते आणि आम्हाला उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. हे 26 किलो बियाणं आपल्याला रेग्युलर पेरणी यंत्र. त्याच्यानंतर आपण एक BBF इथं चित्र दाखवलेलं आहे. हे बऱ्याच ठिकाणी आपलं BBF ला आपण टोकन यंत्र आहे. हा BBF च्या माध्यमातून जर आपण पेरणी केली तर इथं 18 ते 22 किलो बियाणं आम्हाला एका एकरला लागते. त्याचबरोबर खाली 2 टोकन यंत्र दाखवलेले आहेत. एक हँड पुशर म्हणून आज बऱ्याच ठिकाणी फेमस आहे. त्याच्यानंतर एक दुसरा खत आणि बियाणं सुद्धा टाकणारा हा सुद्धा सिंगल माणसाच्या माध्यमातून करता येते. ह्याच्यामध्ये 14 ते 16 किलो आपल्याला बियाणं लागतंय. म्हणजे जर आपण पारंपरिक पद्धती जर सोडलो आणि या BBF किंवा टोकन पद्धतीकडे जर आपण वळलो तर इथं आम्हाला 50% बियाण्याच्या खर्चामध्ये बचत करता येते आणि आमचं उत्पादन सुद्धा पद्धत बदलल्यामुळं 30% वाढ होते. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं हा जो आहे सोयाबीन मध्ये आंतरपीक कोणतं पीक घेणं फायदेशीर आहे. आता आमचं बऱ्याच सोयाबीन 4 प्लस तुरीची एक ओळ, सोयाबीनच्या 4 ओळी प्लस तुरीची 2 ओळी आणि सोयाबीनचे 6 ओळी आणि तुरीचं एक ओळ, अशा ह्या वेगवेगळ्या पद्धती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रचलित आहेत. परंतु एकंदर जर आंतरपिकांच्या बाबतीत आपण सोयाबीन प्लस तूर ह्या पिकाच्या बाबतीत जर पाहिलं आपण 6+1 ही जी पद्धत आहे ही पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. परंतु ह्या पद्धतीमध्ये आम्हाला तुरीचं उत्पादन सुद्धा म्हणावं तसं मिळत नाही किंवा सोयाबीनचं सुद्धा उत्पादन आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही. तर तुरीचं उत्पादन कमी मिळायचं कारण म्हणजे काय, की 7 फणीचा जो पेरणी यंत्र असतो, त्या पेरणी यंत्रामध्ये 7 जे वेगवेगळे खोके असतात ते सोयाबीन जेवढं खोकं फुल भरलं जाते तेवढंच तुरीचं सुद्धा भरलं जाते. म्हणजे एका एकरला इथं सोयाबीनचं आपलं तुरीचं जवळपास 4 किलो वापर केला जातो. इथं आपण फक्त एक लक्षात घ्यायला पाहिजे, तुरीचं 1.15 किलो प्लस दाणेदार खत आपलं सिंगल सुपर फॉस्फेट 2.85 किलो एवढं जरी त्या तुरीच्या कप्प्यात जर आम्ही टाकलं, फक्त बियाण्याचं जर इथं दर कमी केलं तर ह्या आंतरपीक पद्धतीमध्ये हे एक फायदेशीर पद्धत आहे. ह्या पद्धतीने जर आपण आंतरपीक घेतलं तर चांगलं उत्पादन येते. आता सोयाबीन प्लस तूरच्या बाबतीत आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी एक अमरपट्टा पद्धत एक शेतकऱ्यांनी आपापल्या अनुभवातनं केलेली पद्धत आहे. ही एक पद्धत अत्यंत चांगली पद्धत आहे. ह्याच्यामध्ये जे आमचं बहुपीक पेरणी यंत्र आपण 6+1 म्हणजे 6 ओळी सोयाबीनच्या आणि एक ओळ तुरीची जे पेरतो, ह्याच्यामध्ये फक्त तुरीच्या बाजूचं एक फण जर आम्ही बंद केलं तर आम्हाला ह्या 6+1 मध्ये 4 ओळी सोयाबीनच्या आणि एक आपण मृतसरीसाठी काढतोय आणि दुसरं वरंब्यावरती आम्हाला सोयाबीन येत आहे. म्हणजे 4+1 7 फणीमध्ये फक्त एक फण बंद करून जर आम्ही अशा पद्धतीने जर सोयाबीन प्लस तूर घेतली तर अशा पद्धतीमध्ये आम्हाला सोयाबीनचं उत्पादन 10 ते 12 क्विंटल आलेलं आहे आणि तुरीचं उत्पादन सुद्धा 12 ते 13 क्विंटल आलेलं आहे. आता ह्या पद्धतीमध्ये आपणाला काय करायचं आहे की तूर जी आम्ही पेरण्या गेलेली आहे त्या तुरीचं शेंडा आम्हाला 25व्या दिवशी, 50व्या दिवशी, 75व्या दिवशी 3 वेळेस खुडायचा आहे, की जेणेकरून सोयाबीन सोबतच तुरीची सुद्धा वाढ होत असताना खालून हे पीक फांद्या करत येत असल्यामुळं आम्हाला अपेक्षित असं चांगलं उत्पादन इथं ह्या पद्धतीने मिळू शकते. ह्या पद्धती बऱ्याच जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी काम करत होतो जवळपास 8,500 ते 9,000 हेक्टर ते शेतकरी बांधव ह्या पद्धतीने केले आहेत आणि ही एक किफायतशीर पद्धत आहे आणि शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेली पद्धत आहे. तर ह्या पद्धतीने जर शेतकरी बांधव जर गेले तर आंतरपिकामध्ये आपल्याला दोन्ही सीझन मध्ये चांगला फायदा होऊ शकतो. आता ही एक 6वं जे सूत्र आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, की आपण सोयाबीनची पेरणी करत असताना किती खोलीवर पेरणी करायला पाहिजे हे एक अ, अत्यंत महत्वाचं विषय आहे. कारण आम्ही तुम्ही बघा की जनरल सगळे शेतकरी बांधव आज सोयाबीन बियाण्याची पेरणी ज्यावेळेस केली जाते ती साधारणतः 10 सेंटीमीटर पेक्षाही खाली पेरल्या जाते. कारण आमच्या शेतात पेरणी करत असताना ट्रॅक्टरची स्पीड आम्ही कधीही नियंत्रित ठेवत नाही. आपणाला योग्य पद्धतीने जर पेरणी करायची असेल तर म्हणजे 3 ते 5 सेंटीमीटर जमिनीच्या खाली म्हणजे फक्त 2 इंच खोलावरती आम्हाला बियाणं पेरायचं आहे आणि खत त्याच्या खाली 2 इंच 5 सेंटीमीटर अशा पद्धतीने जर आम्हाला पेरणी करायची असेल तर 1 एकर पेरणी करायला 48 ते 52 मिनिटं जवळपास लागतात आणि ट्रॅक्टरची स्पीड आम्ही 5 किलोमीटरची ठेवायला पाहिजे. आणि खोली ही अत्यंत महत्वाचा विषय आहे सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी. हे तुम्हाला दोन दोन चित्र दिसत असतील.
मगाशी जे तुम्हाला फोटो जे दाखवलं होतं त्याच्यामध्ये एक शेतकरी बांधव म्हणजे 4 इंचाच्या खाली म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटर खोलीवर पडलेलं होतं. आणि मी त्यांना ते ते कशामुळे झालं होतं की पाईप त्यांनी उलटे लावलेले होते. मी त्यांना सरळ करायला लावलं आणि ते 5 सेंटीमीटर खोलीवर पेरलेलं. त्या दोन्ही रोपामध्ये काय फरक आहे, मी ज्यावेळेस नंतर त्या शेतकरी बांधवाच्या शेतावर गेल्यानंतर त्यांना दोन्ही रोपं ज्यावेळेस मी उपटून दाखवलं, की बघा की योग्य खोलीवर पेरणी जर केलं तर रोपांच्या मुळ्या कशा पद्धतीनं वाढतात आणि त्याच्यावर पानांची संख्या किती असते हे बघा. 10 ते 12 सेंटीमीटरचं तुम्ही दुसऱ्या बाजूचं 2 नंबरचं म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये दुसरं फोटो बघा आणि पहिलं फोटो बघा. हा खोली सुद्धा पिकाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हे म्हणून योग्य खोलीवर पेरणी करणं हा सुद्धा महत्वाचा आहे. हे काही रिसर्च आहेत. आता इथं हे 2 ग्राफ दाखवलेले आहे की पिकांचं अ, खोली किती खोलीवर पेरलं आणि त्याच्या झाडाच्या उंचीवर काय परिणाम होतो. इथं 2, 3, 5, 7, 9 सेंटीमीटर वेगवेगळ्या खोलीवरती सोयाबीनचं बियाणं रुजवायला टाकलेलं आहे. त्याचा परिणाम त्या आपल्या रोपाच्या उंचीवरती काय होतो. हा ग्राफ बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. जे बियाणं 5 सेंटीमीटर खोलीवर पडलेलं आहे त्या रोपाची उंची ही इतर खोलीवर पेरलेल्या बियाण्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. पुढे घ्या. त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या खोलीवरती जर आपण सोयाबीन बियाण्याचं टोकल्या गेलं तर पानांची संख्या सुद्धा हा 5 सेंटीमीटर खोलीवर जर पेरलेला असेल तर त्याच रोपावरती तुम्हाला पानाची संख्या सुद्धा जास्त आढळून आलेली आहे. पुढे घ्या. ही बुंदा जी आहे आपल्या रोपाचं बुंदा सुद्धा गर्थ आपण त्याला जाडी जी म्हणतो, रोपाचा बुंदा सुद्धा जर चांगलं जाडीचं पाहिजे असेल तर ते सुद्धा खोलीवरती अवलंबून आहे. पुढे घ्या. आता इथं एक मी छोटस एक तुम्हाला तक्ता दाखवलेला आहे की हे 5 प्रकारे पेरणीची खोली 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 7 आणि 9 सेंटीमीटर अशा वेगवेगळ्या खोलीवरती जर सोयाबीन बियाण्याची आपण टोकन केली आणि त्याचा परिणाम त्याच्या मुळाच्या लांबीवरती काय होतो. जर 2 वर केलं तर 20.8 सेंटीमीटरच आपली मुळाची लांबी जाते. आणि बघा योग्य मुळाची लांबी वाढलेला आपल्याला कुठं दिसल. 5 सेंटीमीटरच्या खोलीवर जर आमचं बियाणं पडलेलं असेल तर इथं 25 सेंटीमीटर मुळ्या आमच्या लांब जातील. जेवढ्या मुळ्या जास्त खोलवर जातील तेवढं पिकासाठी लागणारे अन्नद्रव्य जे आहेत ते आणून पिकाला उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळं मुळांची वाढ सुद्धा उत्पादनाशी संबंधित आहे. एकंदर जर सगळ्या गोष्टीचा जर ते धान्याचं उत्पादन 33% होतं ते जर काढलं तर 34 क्विंटलचं उत्पादन तुम्ही बघा वेगवेगळ्या खोलीवरती. बघा 2 सेंटीमीटर 14.53 क्विंटल, 3 सेंटीमीटर 21.91 क्विंटल, 5 सेंटीमीटर खोलीवर 34.74 क्विंटल. आणि आम्ही जसं जसं खाली खोल पेरत जाऊ तसं तसं उत्पादन आम्हाला कमी येतंय. 7 सेंटीमीटर 8 क्विंटल आणि 9 सेंटीमीटर 5.63 क्विंटल. म्हणजे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की आम्हाला किती खोलीवरती पेरणी करायला पाहिजे. पुढे घ्या. आपल्याला रासायनिक खताची जी मात्रा जी आहे विद्यापीठाने आपल्या सोयाबीन हे 3 विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये घेतलं जाते. हा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे. त्याच्यानंतर परभणी कृषी विद्यापीठ आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठ असे 3 विद्यापीठाचे सोयाबीन पिकासाठीच्या वेगवेगळ्या शिफारशी दिलेल्या आहेत. आपण इथं जर अकोला विद्यापीठचं बघितलं तर 12-30-12 किलो प्रति एकर दिलेला आहे. आणि हे बघा आपण एका एकरला लागणारा हा डोस आहे. सरळ खताच्या माध्यमातून जर जायचं असेल तर आम्हाला युरिया 26 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 127.5 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो असं एकूण 233 किलो आम्हाला एका एकरला सरळ खताच्या माध्यमातून टाकायचं आहे. आपल्याकडं रेग्युलर आम्ही जे खतं वापरतो समजा डीएपी जर घेतलं तर डीएपी 65 किलो प्लस पोटॅश 19 किलो प्लस 8 किलो गंधक हे एका एकरला टाकायला पाहिजे. परंतु आम्ही सगळ्या शेतकरी बांधवांचं असं मत आहे की आपण एकच पोतं कोणतंही टाकतो म्हणजे 10-26-26 एकच पोतं टाकणार, 12-32-16 सुद्धा एकच पोतं कोणतंही एक पोतं टाकून आम्ही उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु बाजारामध्ये वेगवेगळे खतं जे उपलब्ध आहेत की त्याच्यामध्ये काय संयोजन आहे आणि म्हणजे नत्र स्फुरद पलाश प्रमाण काय आहे आणि आम्हाला 12-30-12 जर द्यायचं असेल तर कोणतं खत वापरत असताना दुसरं अतिरिक्त कोणतं खत आपल्याला ऍड करून टाकलं तरच योग्य मात्रा आम्हाला देणं शक्य होईल. तर हा एक अत्यंत महत्वाचा आम्ही खतं सुद्धा शिफारशी प्रमाण वापरत नाही त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनात घट येते. म्हणून हा 7वं सूत्र सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आता शेवटचा आहे तणनाशकाचा वापर.
सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे आपल्याकडे दोन प्रकारचे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. एक 48 तासात 48 ते 72 तासामध्ये एक वापर करता येतो. दुसरं जो आहे 20 ते 21 दिवसां नंतर पेरणीच्या नंतर सुद्धा आम्ही प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स अशा पद्धतीचे तणनाशक उपलब्ध आहेत. आज तणनाशक फवारताना बऱ्याच शेतकऱ्यांचे रिझल्ट येत नाहीत, अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणून तक्रार येतात. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, तणनाशक फवारत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची फवारणी नॅपसॅक स्प्रे पंपद्वारेच करायचं. आणि दुसरं महत्त्वाचं, एका एकरला 200 लिटर पाणी जाईल अशाच पद्धतीनं फवारणी आपण करणं गरजेचं आहे. आणि तणनाशक फवारणी करत असताना पाणी स्वच्छ पाणी वापरायला पाहिजे, गढूळ पाणी बिलकुल वापरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आमच्या शेतामध्ये जिथं आपल्या विहिरीतलं पाणी असेल, बोरचं पाणी असेल, हे बऱ्याच ठिकाणी आम्ही पीएच पेपरच्या माध्यमातून तपासलंय. हे त्याचा पीएच जवळपास 7.5, 8, 8.5 सुद्धा काही ठिकाणी दिसून आलेला आहे. मग आम्ही तणनाशक एवढं महागडं वापरायचं आणि त्याच्यासाठी जे पाणी आम्ही वापरणार आहे, तो जर पाणी आम्लधर्मी जर असला तर आम्हाला योग्य रिझल्ट मिळत नाही. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की आम्ही तणनाशक फवारणी करत असताना पाणी स्वच्छ घ्यायचं आणि पीएच पेपरच्या माध्यमातून आम्ही त्याचं पीएचचं रीडिंग तपासायचं की आमचं पाणी ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे. मग पीएच पेपर आम्ही पाण्यात बुडवल्यानंतर आम्हाला 7च्या पुढे जर पीएच दिसला तर आम्हाला तो पीएच कमी करावा लागेल. साधारणतः पाण्याचं पीएच फवारणीसाठी वापरत असताना 5.5 ते 6.5 एवढंच असायला पाहिजे. जर ह्याच्यापेक्षा जास्त पीएच जर असलं तर आम्हाला शेतावरती त्या पाण्यामध्ये आपले घरचं जो कागदी लिंबू आहे, लिंबू कापून सुद्धा आम्ही पाण्यामध्ये टाकून थोडंसं ढवळल्यानंतर पुन्हा पीएच पेपरवर तपासून फक्त 6.5च्या खाली पीएच गेलेलं पाणी वापरलं तरच योग्य रिझल्ट आम्हाला मिळणार आहेत. आणि हे 8 मुद्दे जे दिलेले आहेत, एवढे मुद्दे शेतकरी बांधव करतच असते, पण प्रत्येक मुद्द्यामध्ये जे काही चूक होते, ह्या चुका जरी टाळल्या तर आम्हाला अपेक्षित असं उत्पादन मिळते. म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की हे फक्त पेरणीत घाई ही एकच आपणाला उत्पादन कमी येण्याचे कारण आहे. आणि आज आपल्याकडे वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत, ह्या सगळ्या समस्यांच्या बाबतीत या 8 सूत्रात जर आपण व्यवस्थित अभ्यास करून जर त्याचा योग्य पद्धतीने वापर केलं तर निश्चित आम्हाला, मी तर म्हणतो की ह्या 8 सूत्रात जर वापर केला तर 10 क्विंटलच्या खाली उत्पादन एका एकरला शक्यच नाही. 10 क्विंटलच्या वरच आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी या अष्टसूत्रामध्ये काही सूत्र, सगळे सूत्र बऱ्याच लोकांनी आणखी वापरले नाहीत. कारण जसा जसा विश्वास वाढतो त्या पद्धतीनं लोक हे करतात. तर आमच्याकडे 15 क्विंटल, 20 क्विंटल, 25 क्विंटल एकरला उत्पादन घेणारे सुद्धा शेतकरी आज वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत. फक्त ह्याचा व्यवस्थित आपण 8 सूत्र जर वापर जर केलो तर निश्चित आम्हाला सोयाबीनचं उत्पादन वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे, आमचा जो खर्च जो निविष्ठावरती व्हायला लागला आहे, तो निविष्ठाचा खर्च सुद्धा बऱ्याच अंशी आम्हाला कमी करता येतं. हे सूत्र आम्ही इथे 8 सूत्र मांडलेले आहेत. धन्यवाद सर, अगदी सोप्या भाषेत सोयाबीनची अष्टसूत्री समजून सांगितल्याबद्दल. सोबतच सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी अजून नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचं थोडक्यात मार्गदर्शन कृपया आम्हाला करा. सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आता काही मुद्दे मी ढोबळ मुद्दे काढलेले आहेत की याच्यामध्ये आपण सोयाबीनचं वाण वापरत असताना 10 वर्षाच्या आतील वाणाचाच आपण वापर करावा. आणि पेरणी करण्यापूर्वी उगवण शक्ती तपासणं अत्यंत गरजेचं आहे. उगवण शक्ती तपासून खात्री करूनच पेरणी करावी. इथं बऱ्याच ठिकाणी लोकांना असं वाटतं की आपण बाजारातनं किंवा कृषी सेवा केंद्रामधनं आणलेलं बियाणं ते काही लोक तपासत नाहीत. परंतु सोयाबीन बियाण्याचं उगवण शक्ती आदळआपट जरी झालं किंवा तुमचे थ्रेशिंग करताना जास्त आरपीएम थ्रेशिंग केलेलं असलं किंवा घरी आणत असताना सोयाबीनच्या पोत्यावर खताचं पोतं टाकलेलं असलं किंवा खताच्या पोत्यावर सोयाबीनचं पोतं टाकलेलं असलं तरी उगवण शक्तीवर परिणाम होतो. घरचा असो किंवा दुकानात आणलेला असो, आपण उगवण शक्ती तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बीज प्रक्रिया जर केलं तर आमचं 10 ते 15% उत्पादन वाढतंय. आणि मगाशी तुम्हाला मॅडम सांगितलं, फक्त पेरणी पद्धतीत जर बदल केली की आम्ही जे रेग्युलर पद्धतीने जे पेरणी करतो ते बीबीएफ किंवा पट्टा पेर पद्धत किंवा सरी वरांबा पद्धती जर लागवड जर केली तर आम्हाला हिथं 30% उत्पादन जवळपास वाढतंय. आणि पेरणी किंवा टोकन करत असताना बियाणं 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर जाणार नाही, अशा पद्धतीनंच आपण टोकन अथवा पेरणी करावी. आणि खत
बियाण्याच्या खाली 5 सेंटीमीटर आणि बियाण्याच्या बाजूला 2 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर खोलीवर आणि 2 सेंटीमीटर बियाण्याच्या पण बाजूला. अशा पद्धतीनंच खताची आपण जर पेरणी जर झाली तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. आणि बऱ्याच वेळेस काही शेतकऱ्याकडे समजा ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध नाही झाल्या, म्हणजे आमच्याकडे पेरायला बिबेप नाही मिळाला किंवा आम्ही ऐनवेळी सरी ओरंबा करू शकलो नाही, बेड करू शकलो नाही, तर आपणाला अजून एक पद्धतीनं आपणाला रेग्युलर पेरणी यंत्रणा सुद्धा 7 फणीच्या माध्यमातून पेरणी केल्यानंतर पुन्हा त्याच्या बाजूला जवळपास 3 फूट पट्टा आपण मोकळं साडायचं किंवा तिथं सरी पाडून घ्यायची, त्याला आपण मृत सरी म्हणतो. ती मृत सरी जरी पाडली तरी आमचं उत्पादनामध्ये निश्चित उत्पादन वाढणार आहे. त्याच्यानं रासायनिक खताचा वापर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, की ते दर 2 वर्षाला आपल्या जमिनीचं आरोग्याची तपासणी मातीची आरोग्याची तपासणी करायला पाहिजे. आणि तपासणी केल्यानंतर आमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पलाश किती उपलब्ध आहे. मग आमचं ज्या लॅबमध्ये तुम्ही माती तपासणी करणार त्यावेळेस त्यांनी त्या पिकाच्या बाबतीत तुमच्याकडे उपलब्ध किती आहे आणि किती टाकायचं, म्हणजे योग्य खत सुद्धा आपल्याला वापर त्याच्यामध्ये करता येईल. आणि बऱ्याच वेळेस आपणाला 2 पावसात खंड वगैरे पडला तर, आणि काही वेळेस आपल्याकडे मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा डिफिशियन्सी आहे, त्याच्यासाठी मी जे सोयाबीनचं वेळापत्रक केलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे. तर विद्राव्य खताचा सुद्धा आपल्याला जर वापर जर केला तर निश्चित उत्पादनात वाढ होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गंधक हा सोयाबीन पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गंधक जर आम्ही समजा DAP पेरत असताना त्यासोबत 8 किलो जर गंधक दिलो तर निश्चित आमचं उत्पादनात वाढ होते. कारण गंधकामुळे सोयाबीनमधलं तेलाचं प्रमाण वाढते, मग आमचं बियाणं ठोकळ तयार होतो, चांगलं जाडीचं बियाणं तयार होतं, मग आमचं उत्पादन सुद्धा तिथं वाढ होते. आणि शक्यतोवर कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे बऱ्याचशा जैविक उपाययोजना आहेत. आपण सगळ्या गोष्टी फवारणीच्या माध्यमातून कीटकनाशक आणि फंजिसाईड वापरायचा प्रयत्न करतो, परंतु आमच्याकडे बघा, आपल्याकडं जर रस शोषण करणाऱ्या किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर आम्ही पिवळे निळे चिकट सापळे एका एकरला 20 जरी वापरलो तर निश्चित आम्ही त्याचं कंट्रोल करू शकतो. त्यानंतर फेरोमॅन ट्रॅप्सच्या माध्यमातून सुद्धा आमच्याकडं उंटाळे असेल किंवा खोडमाशी असेल किंवा स्पोडोप्टरा असेल तर ह्यांचं सुद्धा नियंत्रण करण्यासाठी आमच्याकडे फेरोमॅन ट्रॅप्स जर आम्ही लावून जर नर नर पतंग जर आम्ही कंट्रोल करू शकलो तर निश्चित आम्हाला कीटकनाशकावरचा खर्च सुद्धा बचत आम्ही सहजपणे कमी करू शकतो. त्याचबरोबर कीटकनाशकाच्या बाबतीत सुद्धा आम्ही आपल्याच भागामध्ये निंबोळी आणि करंजाची झाडं सुद्धा असतात. निंबोळी करंज आम्ही गोळा करून त्याचं जर अर्क काढून किंवा त्याचा पावडर करून आम्ही जर ती फवारणी सुद्धा आम्ही करू शकलो तर निश्चित आम्ही कीटकनाशकाचं सुद्धा आपण वाचू शकतो. एक फवारणी निमार किंवा करंज तेलची, त्याचबरोबर 10 ते 15 दिवसानंतर पुन्हा जर दशपर्णी अर्क सुद्धा आम्ही जर तयार करून ठेवू शकलो, आज आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे जे जनावर खात नाहीत अशा 10 वनस्पतीचा पाला आणून आज आम्ही जर त्याला डिकम्पोज करायला जर ठेवलं तर 1 महिन्यानंतर आम्हाला कीटकनाशक म्हणून सुद्धा जैविक कीटकनाशक म्हणून वापरता येतात. म्हणजे ह्या सगळ्या उपाययोजना जर केलं तर कीटकनाशकावरती होणारा खर्च सुद्धा आम्ही इथं कमी करू शकतो. जर आमच्या किडीमुळं आर्थिक नुकसानीच्या पातळीवर जर जात असेल तरच आपण कीटकनाशकाचा वापर करूया, अन्यथा ह्या जैविक बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे उपलब्ध त्याच्याने सुद्धा आम्ही कीटकनाशकावरचा खर्च कमी करू शकतो. धन्यवाद सर, दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. नक्कीच सोयाबीन अष्टसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल हे निश्चितच आहे. तुर्तास आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत वेळ झाली आहे ते थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील मालिकेत. तोपर्यंत नमस्कार. कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर, लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा.